आणि इकडं मालकीनबाई पैसे देऊ नये मजूर भेटते नाही, मग पाहुणे तरी येतात काम करू लागा शेतात, नाही तर मजूर तर काय तुम्हाला तसे भेटते नाही. तर शेंडे का कट करायचे असते ते तुम्हाला मी रोप कट करताना सांगतो. दांडी मारली तर एक दिन पूरी तरह फसोगे. म्हणजे ह्या साऱ्यातून चालायचं, दोन्ही रोप ठेवून घ्यायचं, अशा पद्धती आपण करणार आहे. आपल्या मित्रात देखील एक मशीन आहे, त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवणार आहे, यंत्राने कांदे लावायचा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी अक्षय लोंढे स्वतः स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे गावाला, आणि गावाला आज आपलं स्पेशल असं नियोजन आहे. तर आपले जे वावर आहे याच्यात आपल्याला लावायचे कांदे पूर्ण. तर आज आपण कांदे लावण्याचा व्हिडिओ पाहणार आहे. कांदे लावताना कोणती काळजी घ्यायची, कांदे लावताना रोप उपटताना कोणती काळजी घ्यायची, त्यानंतर कांदे लावताना त्यात असणारं अंतर आणि पाणी, हे सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहे. तर कांदे लावायला तिकडं रोप उपटायला चालू केलेलं आहे. आपण थोडं इकडं कोपऱ्यात थोडे दगडी राहिले, ते दगडी गोळा करून घेऊ, आणि 9 वाजता लाईट येईल. लाईट आली का आपण कांदे लावायला चालू करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही दगडी गोळा करत आहोत. तर गाईज पाहू शकता, आपण ह्या कोपऱ्यावरून चालू करून तिथपर्यंत दगडी गोळा केले. अशा पद्धतीने आपण वावर कांदे लावा बऱ्यापैकी रेडी केले. अभिराज देखील आलेला आहे दगडी गोळा करायला. अभिराजला शाळा होती, पण त्याने आज दांडी मारली तर एक दिन पूरी तरह फसोगे. पण कांद्याचं रोप माणसं लावली. आपलं कांदा लावायचं नियोजन उद्या होतं, म्हणजे रविवारी, पण आपल्याला अचानक माणसं भेटली, आणि माणसं तशी भेटत नाही. आपल्याला अचानक भेटली लग बाय चान्स, म्हणून आपण कांदा लावायचं नियोजन आजच केलंय. तर हे दगडी वगैरे आपण संध्याकाळी आज गोळा करणार होतो, उद्या कांदे लावायचे होते म्हणून, पण आजच कांदे लावायचे आहेत आपल्याला. त्याच्यामुळे आपण सकाळी सकाळी आंघोळ करताच आलोय, दगडी गोळा करतोय. दगडी गोळा करून आपले होत आले. आता हे दगडी गोळा करून सगळ्या वावरात दगडी नाही मित्रांनो, इथपर्यंतच आहे, आणि इकडं थोडं खडकाचं वावर होतं, आणि आपण हे वावर आता एवढ्यात तयार केले, त्याच्यामुळे याच्यात थोडे दगडी आहेत इकडं. तर हे आता झाले गोळा करून. आता पाणी चालू झाले वावरात, वावर वालवायला चालू केले. वालवायचं म्हणजे काय, आधी ओलं करून घ्यायचं, म्हणजे कांदा लावायला सोपं जाईल. तर मम्मी आम्हाला ओरडते मित्रांनो, पाहू शकता. आम्ही दगडी गोळा करून नाही लागत मम्मीला, त्याच्यामुळे मम्मी आम्हाला ओरडते, पण ठीक आहे, आम्ही वरडा खायचो, आम्हाला सवय. गुड मॉर्निंग मम्मी. हाय. तर आपले रोप उपटायचं झालंय तिकडं. आता आपण रोप जाणार आहे, रोप आपण कट करून घेणार शेंडे. तर शेंडे का कट करायचे असते ते तुम्हाला मी रोप कट करताना सांगतो. आपण शेंडे कट करणार, नंतर वावरात ट्रॅक्टरवरून सगळं रोप वावरात आणणार आहे, आणि मग पांगून घेणार आहे. तर आपण वावरात पांगवायच्या आधी काय करणार आहे, या काळा एक सारा ओढून घेणार आहे, म्हणजे आपल्यामध्ये चालता येईल. म्हणजे ह्या साऱ्यातून चालायचं, दोन्ही रोप ठेवून घ्यायचं, अशा पद्धती आपण करणार आहे. तर आता काय लोक आहे ना, यंत्राच्या सहाय्याने देखील कांदे लावतात, पण अजून ते नवीन आहे, आणि आपल्याला अजून त्याच्यावर जराशी विश्वास कमी आहे. आपल्या मित्रात देखील एक मशीन आहे, त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवणार आहे, यंत्राने कांदे लावायचा. तर यंत्राने कांदे आपण पुढच्या वर्षी लावू. एकदा फुल प्रूफ जर ती मशीन झाली, त्याचा रिझल्ट चांगला आला, तर पुढच्या वर्षी आपण यंत्राने कांदे लावू. कारण की मजूर पण भेटत नाही मित्रांनो. आज आपण काही मजूर बोलवलेले आहेत, आणि काही आपले पाहुणेच आहेत. बऱ्यापैकी आपले पाहुणेच आपण गोळा केले, कारण मजूर पैसे देऊन देखील कोणी येत नाही मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल. त्याच्यामुळं आपण असं पाहुणे सगळे गोळा केले, आणि सगळं आपण काम आज करून घेणार. हे 3 एकर कांद्याचं लावगड आज आपण करणार आहे. आज तर होणार नाही, 2 दिवस लागतील, पाहूया किती दिवस लागतात. तर स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दगडी गोळा करून झालेले आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहे. मोठ्याने बोल, मोठ्याने. दगडी गोळा करून झाली, दादा आम्ही घरी चाललो आहे. घरी जाऊन काय करणार तुम्ही? घरी जाऊन काय नाही. तर मित्रांनो पाहू शकता, ओंकार आला ट्रॅक्टर घेऊन. आपल्या ट्रॅक्टर रोप ह्या गोणींमध्ये भरून, त्या गोणींमध्ये भरून ट्रॅक्टर रोप न्यायचा आपल्या शेतात. तर आता आपण रोप पहिले शेंडे तोडून घेऊ त्यांचे पटापट. चला बरं आहे. तर शेंडे रोपाचे का कट करायचे, याचं असं कारण आहे मित्रांनो, हे शेंडे ना खूप वाढलेले असतात. ते जर आपण कट नाही केले
तर लावल्यानंतर कांदा सरळ उभा नाही राहतो, असा वाकडा होतो आणि मग तो तसं वाकडा वाढायला लागतो. आणि दुसरं एक कारण असं आहे की शेंडे कट केल्यानंतर कांद्याला जोर येतो, म्हणजे तो जोराने फुटतो अजून, म्हणून लावण्यापूर्वी कांद्याचे शेंडे कट केले जातात. आपण ट्रॅक्टर आणलाय वावरात, आता पांगून घेऊ रोप. आता मी अशा पद्धतीने योग्य अंतरावर आपण रोप ठेवून घेतले जुडे इथे आणले. तिकडे एक बाबा ठेवतात, इकडे ओंकार ते दुसरे एक दादा इथे ठेवतात. तिकडे दादाच वालवायचं काम चालू आहे. आपली ड्युटी आता थोडी चेंज झाली आहे. आपण आला आता पाण्यावर. तर आता जे मध्ये एक सारा आपण कोरडा ठेवला होता ना आधी, हा, कारण की आपल्याला जूड पांगवायला चालता यावं ना, म्हणून आपण एक सारा कोरडा ठेवला होता, तो आता भरून घेऊ. आता आपण माणसं बोलवली इकडं रोप उपटायला. आपली दुसरी टीम आलेली आहे. तर पहिली जी सकाळी टीम आली होती ती आपण आता इकडं कांदा लावायला बोलून घेतली आहे. तर आपण लावगड चालू करून दिली, पाहू शकता इकडं. आणि आपण आता चालू ट्रॅक्टर घेऊन घरी, अजून रोप घेऊन येऊ आपण. चला. तिकडं थोडं पाणी कमी पडतंय, जास्त लांब सारा असल्यामुळं. आपण आता मोटर चालू करून देऊ. 3 फेज लाईट आहे, 3 फेजची मोटर चालू करून देऊ. चालली मोटर चालू. आपली इथं टीम बी आहे मित्रांनो, बघा. नाही, ए टीम आहे ही. बी टीम तिकडं कांदा लावायला गेली. आणि ही सगळी घरची माणसं आहे मित्रांनो, बघा. काका, मावश्या, मामा आणि इकडं मालकीनबाई. तर मित्रांनो, विषय असा आहे, शेती करायची म्हणलं ना, तुम्हाला आहे ना पाहुणी रावळी ना शेती करणारी पाहिजेत. कारण की आता आहे ना पैसे देऊ नये, मजूर भेटते नाही. मग पाहुणी तरी येतात काम करू लागाय शेतात, नाही तर मजूर तर काय तुम्हाला तसे भेटते नाही. तर तिकडं मम्मीची आई आहे, ही मम्मीची बहीण, मम्मीची जाव, मम्मीची तिसरी बहीण, मम्मीचा भाऊ आणि मम्मीची सून. सगळी मम्मीची नातेवाईक आहे इथं टीम आहे. आणि ही आमची मम्मी. मम्मी हाय कर. तर आपण परत आलोय कांद्याच्या शेतात. वालवायचं काम चालू आहे, थोडं लावून झाले. आता लंच ब्रेक झालेला आहे. तर सगळे माणसं गेले जेवायला घरी. दादा आणि मामांचं काहीतरी डिस्कशन चालू आहे तिथं. चार शहरावर पाणी चालणार 3 इंची पाईप पाणी डायरेक्ट बुज, आणि त्याला बुचच डायरेक्ट घ्यायचं. मग याला पाईप कापायला त्याला म्हणलं 4 पाईप काप. 8 पंचे 40. ते तिथून इकडे फक्त पाईप टाकायचं. पडेल ना ते ढाळे पाटाला. याचं कसं आहे, याचं कडपर्यंत पाणी राहतं, म्हणजे सगळ्यांना सारखं पाणी चाललं. आंबवलेलं पाईप टाकून द्या. जेवढं झालं तेवढं रोप लोड करून घेऊ मित्रांनो ट्रॅक्टरवरती. परत आता एक लॉट घेऊन जाऊ. येऊ दे माग. मित्रांनो, आपण चाललंय शेवटचा लॉट आजच्या दिवसाचा बहुतेक घेऊन, कारण की वाटत नाही एवढं सगळं लावून ना, तर एवढं घेऊन जाऊ. त्याच्यामुळं होऊन आलंय मित्रांनो आपण वावरात. आता हे पांगून घेऊ आपण.
बस बस. लय ऊन आहे मित्रांनो आणि एका पातीचं आपण आधीच पांगलेले आहे त्याच्यामुळं आपण थोडं तवकूप केलंय. थोडं ऊन खाली एक पात झाली का ती मग आपण हे पांगून घेऊ. तोपर्यंत जरा सावलीला बसतो लय दम लागलाय. तर मित्रांनो बघू शकता आपलं बऱ्यापैकी लावून झाले तरी पण आपल्याला जवळजवळ 3 दिवस लागतील. तर आता मी गेलो होतो माणसांना सोडा. मी माणसांना सोडून आलोय आता घरी. तर मित्रांनो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपलं बऱ्यापैकी लावून झाले तरी आपल्याला 2 ते 3 दिवस लागतील. तर आपण आता आलोय घरी फ्रेश वगैरे होऊन बसलेले आता. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरा एक विषय मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतील हे देखील कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपण सेम प्रकारचे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.